फिजिओथेरपीसाठी गेलेलं तिथं झालं नाही. खरं इथं गेल्यानंतर ते एक आर्च आहे म्हणजे राऊंड आहे ते फिरवल्यानंतर माझं कमी झालं. मी तो 4-5 हजार रुपये खर्च केला होता तिथं फुकटमध्ये सुद्धा. तर मला एवढं सांगायचं आहे, पाऊस पण यायला लागला, मी जास्त बोलत नाही. तुमचे जे जे कामं आहेत सगळे आम्ही केलेलं आहे. केलं की नाही केलेलं आता काय बटन होतच नाही नेट होत हा मोबाईल बटनच्याकडे आहे, बटन दुसऱ्याकडे आहे. आता बघायला लागलं इथं 4 लोक आहेत बटन दुसऱ्याकडे दाबलेले. खरं आम्ही काय दुसऱ्याकडे दाबलेत म्हणून काय आम्ही काय करायचं बंद केलेलं आहे काय? का करायचं बंद केलं नाही आहे? निवडणूक झाल्यानंतर सगळी लोक आमचीच असतात, काय वेगळे असतात? सगळे आमचेच लोक आहेत. जे पाकिस्तानच्या बाजूने आहेत ते सोडून सगळे आमचेच लोक आहेत. बरोबर आहे की नाही? मग तर त्यासाठी मला पुष्कळ लोक म्हटलं की बुडा कॉलनीमध्ये 90 लाख रुपये घालायला लागणार. किती लोक आहेत तिथं? लोक किती आहेत प्रश्न आहे, त्याचा उपयोग होते की नाही हे प्रश्न. आणि या भागामध्ये उपयोग होणार आहे आणि तुमचा जो ड्रेनेजच्यामुळे जो प्रॉब्लेम कायमचा आहे ते पण सॉल्व्ह होणार आहे. 90 लाख रुपये घातलेलं आहे आणि काही कमी पडलं तर सुद्धा 10 लाख रुपये मी घालायला तयार आहे. 1 कोटी रुपये तुमच्या कॉलनीमध्ये खर्च करायला माझं काही नाही. आज या नवीन सरकार आल्यानंतर एक पैसा मिळत नाहीये. गेल्या 2 वर्षामध्ये 11 रुपये मिळाले नाहीये. किती? हा 2 ವರ್ಷೊಳಗೆ 11 ರೂಪಾಯಿ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಇದು ನಾವು ಎಲ್ಲಿಂದ ಹಿಂಗೆ ಶಿವ ಮಂತ್ರ ಮಾಡಿ ರೊಕ್ಕ ತೊಗೊಂಬಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಸಾತೀವಿ. अनेक वर्षापासून आपल्या या परिसरातील जे नागरिक आहेत त्यांच्याकडनं या भागामध्ये गार्डन जो राखीव आहे जागा तिथे गार्डन झालं पाहिजे. त्याचबरोबर जो ड्रेनेजची समस्या निर्माण झालेला आहे ते निवारण झालं पाहिजे. या 2 गोष्टी सातत्यानं आपण प्रयत्न करत होतो. तर आज त्याला मुहूर्त आलेला आहे. प्रत्येक कामाला एक मुहूर्त लागतंय. लग्नाला सुद्धा मुहूर्त लागतं, तसं कामाला सुद्धा मुहूर्त लागतंय. तर आज जवळपास 90 लाख रुपये गार्डन आणि ड्रेनेजसाठी मी फंड उपलब्ध करून या कामाला आजपासून सुरुवात करायला 90 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಒಂದಲ್ಲ ಎರಡಲ್ಲ ಎಟ್ಟ 20 ಅಲ್ಲ 20 ಲಕ್ಷ 20 ಲಕ್ಷನಾಗ ಏನಾಗೋದೈತೆ ಅಲ್ಲಿ ಚಿರುಮುರಿ ಬರೋದಿಲ್ಲ ಈಗ 90 ಲಕ್ಷ रुपये पैसा या भागामध्ये घालायला कारण काय? कधी विचार केलाय? इथे असणारे सगळे नागरिक आमचे आहेत यासाठी 90 लाख रुपये घातले नाही तर 9 लाख रुपये घातलो. टाळ्या वाजवा. या भागातल्या मुलांना महिलांना गार्डन उपलब्ध करून सकाळी ओपन एअर जिम सुद्धा तिथं हे केलेलं आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी सुद्धा केलेलं आहे. तर सकाळी संध्याकाळी निश्चितपणे तुम्ही या गार्डनमध्ये वावरू शकता. आणि व्यवस्थितपणे हा गार्डन निर्माण केल्यानंतर मला वाटतं की या भागामधले आयुष्य आरोग्य निश्चितच आरोग्य वृद्धी होईल का? म्हणजे सकाळी संध्याकाळी